गडचिरोली जिल्ह्यातील जनावरांची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी सापळा रचून 30 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास आष्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर जनावरे तस्करी करणारे वाहन जप्त करून जनावरांची तस्करी करण्याचा डाव हाणून पाडला। या वाहनातून 48 जनावरे जप्त करण्यात आली। या प्रकरणी मोहम्मद शकील मोहम्मद समीम राहणार नेवादा मुस्तरका पोस्ट कुतिल्या जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश खदीर रजाक शेख राहणार धानोरा तहसील केरामेरी या दोघांना अटक केली आहे। पोलिसांनी चांगल्या स्थितीत असलेले 30 बैल तसेच बेशुद्ध अवस्थेतील 18 बैलांची सुटका केली। जनावरे तस्करी करिता वापरण्यात आलेला 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 12,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। आरोपींविरुद्ध कलम 325 BNS सह कलम 5 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम तसेच सह कलम 311 प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधिनियम तसेच सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपिल्लीवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।